तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, तर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर ह्या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, बरोबर ना. आज आम्ही म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे, पण त्या छाव्यांच्या तोंडात बघलास तर बचकोबर असतात मावे. लक्ष दिला. आज जर मुंबईमध्ये पाहिलात तर तुम्हाला, कारण नवरंग हे डोळ्याने दिसतात, पण मुंबईमध्ये आलात तर एकच रंग दिसणार, तो कोणता? लाल रंग, विमल खाऊन थुकलेला. लाल रंग विमल खाऊन थुकलेला. पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग आहे. आजचा हा दिवस गुढीपाडवा, बरोबर की नाही? हिंदू संस्कृतीतला पहिला दिवस, चैत्र महिन्यातला, आणि आजपासून आपलं नवं वर्ष सुरू झाले. सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि पांडुरंगाचं नामस्मरण. गावी जायचंय त्यामुळे स्वीट अँड शॉर्ट. असं सांगा. हो उडवते, पण आज एक समाधान वाटतं बुवा. गुंडू बुवा, तो माणूस फक्त पाठी जाशात तू बघा. आज बुवा एवढं समाधान वाटतं की पहिल्यांदाच डबल वारी आहे, पण लहान मुलांची संख्या किती येते बघा. आजकालची लहान मुलं ऐकत नाहीत. माझं 5 वर्षाचा, हा माझं 5 वर्षाचा पोरगा, तो 5-5 मिनिटं आईकडे जाणार आणि औषध सांगणार, मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. कशासाठी? आईस्क्रीम खायला. मी बघून बघून घेतलंय आणि बायको सांगले काय, पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. बायको माझी 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च केले लग्न. तेव्हा होत होतं, आता नाही होत. आता 5-6-7 लाख. तर तिला सांगितलं, परत पोरगा आला, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. तिनं बघून बघून घेतलेली पोरगी सांगले, पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. असं कोणी सांगितलं? माझ्या बायकोने आपल्या पोरग्यात सांगलं, म्हणजे माझ्या झिलाक सांगलं. त्या पोरग्यात राग गेलो, तो आमच्या बाजूच्या एक दुकानातले धावत गेलो आणि त्या दुकानदारांना सांगतो, काका एक आईस्क्रीम द्या. आता त्या काकांना माहिती समीर कदम कोणतं झील, त्यांनी एक आईस्क्रीम दिल्या, 2 मिनिटात उडवले. परत म्हणता अजून एक द्या, त्यांना माहित समीर कदमांचं झील. दुसरं दिल्याने दुसरं खाल्यान, असे 4 आईस्क्रीम खाल्याने घरात येऊक वाटेक लागलो. घरात येऊक वाटेक लागल्यावरून दुकानदार ओरडतात, समीर कदम बुवांच्या मुला 4 आईस्क्रीम खाली, पैसे कोण देणार? माझं पोरगं माझ्यापेक्षा हुशार. दुकानदारा काय सांगायचा, काकानू पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. इतक्या पडलो आईस्क्रीम. असू देत. तेरे मेरे बीच में सुना ती सोना, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, नहीं जाना, नहीं जाना, जाना तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच हुआ कैसा है ये झगड़ा पुराना, कैसा है ये झगड़ा पुराना, नहीं जाना, नहीं जाना. काय ही मुलं जी बसली आहेत ना, हल्लीची मुलं खूप हुशार आहेत. म्हणजे मोबाईल बघून
आज आम्ही लहान असताना आम्हाला मोबाईल मधलं काय समजत नव्हतं, अजून सुद्धा नाही समजत, पण ही मुलं मोबाईल ऑपरेट करतात, कसले कसले पबजी बिबजी गेम खेळतात आपल्या गेम. आणि तो गेम सुद्धा काय पबजी जो 1 नंबर ठोक 2 नंबर घुस, ठोक आणि घुस शिवाय ह्यांचे खेळत नाही. आमच्या काळात काय खेळ होते, पिढ्याची बॅट आणि गाडीचं बॉल, चिंडीचं बॉल ना बॉल, आणि त्यावर कॉमेंट्री काय, पंचांच्या डाव्या हातानं आपल्या उजव्या हातानं मारा करतील गुंडू सावंत, आणि हा समीर कदंबांनी मारलेला षटकार आवाजच्या तळशी. असे त्यावेळी ह्यो माणूस तर एक लहानपणी एक खेळ खेळायचं सांगा, डॉक्टर करणीची येल गाडी, ते 2 कारले कानात आणि 1 कारलं पुढे, आणि वाडीतल्या सगळ्या पोरग्यांना जमा करीत आणि त्यांना पोरग्यांना सांग, हा श्वास घे तेव्हा चोचरे बोलायचे ना लहानपणी, श्वास घे जरा जोरात घे, आणि इंजेक्शन म्हणून काय परत तो काढतो, हा थांबत तुझी तब्येत बरोबर नाही, तुला इंजेक्शन देतो काय, मग समोर नको काल दिलेला जुत्ता. तेव्हाचे खेळ. आता काय ह्या पबजी ठोक पुढं, त्याच्याशिवाय काय खेळच नाही. बरं त्यांना ते प्ले स्टोअर मध्ये जाऊन कसं काय शोधत, काय सांगणार. हे जनरेशन आता बिघडत चाललेलं आहे बरोबर. आणि भजनाच्या माध्यमातून बुवा तर खरोखर सुंदर मार्गदर्शन करतात. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे खूप, बघा त्यांची मिशी बघा एवढी जाड, माझी मिशी बघा बारीक, हा माझी दात बघा, आणि ज्याचे दात पुढे त्याच्या 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा पोट पुढे त्याला भोकाची ओढी, मेंदू ओढी. आज माझे दात पुढे माका सगळे ताते विंचू म्हणतात, ओम भगडी भागवत ओम. पण मला अभिमान आहे, आज माझे दात पुढे बघून ज्या तात्या विंचूची भूमिका केली ते दिलीप प्रभावळकर यांची आठवण मला बघितल्यानंतर येते. आणि तेच दिलीप प्रभावळकर त्या दशावतार पिक्चर मध्ये एवढ्या 82-85 वर्ष असताना सुद्धा त्यांनी समुद्रामध्ये जो चित्रीकरण केलं, शूटिंग केलं हुआ, त्या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाकी काय विषय नाही, दात पुढे हे माझं व्यंग आहे, कारण हे काय मी ओढून काढलेले नाही. हो, कारण ज्या आईला मूल होतं ती आई मुलाच्या डोक्यावरून जेव्हा हात फिरवते तेव्हा त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊक लागतो, आणि लगीन झाला बायकोन डोक्यावरून हात फिरवल्यानंतर केस जाऊक लागतो. हो मग या खुश हो, ही परिस्थिती आहे ना, बरोबर की नाही. आता हे दात पुढे येईल तर माझं दोष नाही काय, कारण आई ज्यावेळी मूल होतं त्यावेळी 12च्या दिवशी काय करतास तुम्ही, लाडू पेढे घुगरे घेऊन विहिरीवर जातास की नाही, तांदूळ घेतास, ते तांदूळ विहिरीकडे लावतास. फक्त गडबड झाली, मी लहान असल्यापासून सेलिब्रिटी, आईच्या मैत्रिणी सगळ्या आल्या आणि तिला घाई केल्या, चल लवकर चल तुझ्या घरून जाऊची. गडबडीत तिला साधे तांदूळ घ्यायचे सोडून बासमती घेतली, आणि ते तांदूळ लावल्या गाडीकडे असून हवा येत सगळे तांदूळ काढले. तेव्हा ह्या असं झालं, दुनिया बोले जिंदगी झोले, आपला नाद करायचा नाही, कारण आपल्या 2 दातामध्ये एक भोल आहे. नुसते हसा नको, खिशात हात घाल. म्हणजे एक वेळ पुरुषांनी नाही विचार केले तरी महिला वर्ग बसलेले आहेत, 1500 रुपये त्यांना लागू झालेले आहेत ना. कारण मुंबई गावावरून एखादं भाव येलं ना तर ती बहीण काय करता सांगा, बहीण बंद झाली तर तुझं लगीन नाही झालं तुला कसं म्हणतो, कशा माझा तोंड चढून हो केवायसी होत नाही, दोघांचा बोल झाला बरोबर आहे तुझं. केवायसी एखाद्याची नाही झाली तर ते बंद होतं. पण एखाद्या बहिणीला वाटलं की गावावरून आपला भाव आलाय तर ती काय करते, तो भाव जेव्हा गावी जातो ना त्यावेळी आपल्या नवऱ्याच्या पाकिटात हात घालणार, काय 200-500 काय मिळतील ते भावाच्या खिशात घालणार. असं जर तुमका वाटला की समीर कदम आपलं भाव गावसून येला तर बिंदास घरात जावा, काय गावतील ते घेऊन ये. मागा क्लास नाही बुवा, चोरी करायची मागा नाही घ्यायची. हा ते बहिणी
असं हे टेकडी खा प्रणित शिंदे यांच्याकडनं प्रणव धुरी यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. रूप पाहता पाहता रोजनी, रूप पाहता पाहता
धन्यवाद.